विवस नमस्ते। नुकताच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात टर्की ह्या देशाने पाकिस्तानला समर्थन दिलं। समर्थनच काय, त्यांनी त्यांना ड्रोन्स, शस्त्र आणि विमानं देखील उपलब्ध करून दिली। त्यानंतर भारतात टर्की ह्या देशाविषयी एक रोष निर्माण झाला आणि त्याच रोषाचं पुढं रूपांतर बॅन टर्की प्रोडक्ट्समध्ये झालं। एक मोहीम राबवली गेली, ज्यात जे प्रोडक्ट्स टर्कीवरनं इम्पोर्ट केले जात होते ते बॅन करण्यात आले भारतात। आणि त्यातल्या त्यातच केंद्र सरकारने आपल्या भारतातले जे एअरपोर्ट्स आहे त्यांना काही टर्किश कंपन्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे आहेत, त्यांचे सुद्धा करार रद्द केले, त्यांना सुद्धा बॅन केलं। आज मी आहे पुण्याच्या येरवडा भागात आणि येरवडा भागात आहे पुणे मेट्रोचा कारखाना, जिथं मेट्रोला लागणारे साहित्य बनवले जाते। आणि टाटा प्रोजेक्ट्स ह्या कंपनीकडे हा करार आहे मेट्रोचे कामांचा, आणि त्यात त्यांची भागीदारी आहे गुलेरमॅक ह्या कंपनी बरोबर। गुलेरमॅक एक टर्किश कंपनी आहे आणि ही गुलेरमॅक आणि टाटामध्ये तब्बल 2283 कोटीचा करार आहे, डील आहे। आता महत्त्वाचा विषय हे आहे की काय केंद्र सरकार ह्या गुलेरमॅक कंपनीला सुद्धा बॅन करणार का, आणि ते करणार तर ते कधी करणार। न्यूज डॉटसाठी मी जोएब शेख, पुणे।